गुड मॉर्निंग. तर आपण मागच्या तासाला शिकलो की सर्किटचे प्रकार आहेत, त्यामध्ये ओपन सर्किट, क्लोज सर्किट आणि शॉर्ट सर्किट म्हणून मी मागच्या तासाला सांगितलेलं आहे, बरोबर आहे. तर ओपन सर्किटमध्ये काय असतो, व्होल्टेज आणि रेजिस्टन्स असतो, करंट नसतो. क्लोज सर्किटमध्ये करंट, व्होल्टेज आणि रेजिस्टन्स तिन्ही राशी असतात. आणि शॉर्ट सर्किटमध्ये रेजिस्टन्स नसतो, करंट आणि व्होल्टेज असतो, बरोबर आहे. तर ह्या तिन्ही राशी कोणत्या सर्किटमध्ये असतात, तर क्लोज सर्किटमध्ये, बरोबर. किंवा पूर्ण मंडळामध्ये तिन्ही राशी असतात, करंट, व्होल्टेज आणि रेजिस्टन्स. म्हणजे विद्युत प्रवाह, विद्युत दाब आणि विरोध. ठीक आहे. या गोष्टी आता ह्या तिन्ही गोष्टी ज्या राशीमध्ये ह्या एक ओहम नावाच्या शास्त्राने या क्लोज सर्किटच्या तिन्ही राशी आहेत असं करून त्यांनी एक नियम मांडला, एक सिद्धांत मांडला, त्याला म्हणतात ओहमचा नियम. ठीक आहे. तर ओहमचा नियम काय, तर एखाद्या पूर्ण विद्युत मंडळात तापमान कायम असताना करंट हा व्होल्टेजच्या समप्रमाणात आणि रेजिस्टन्सच्या व्यस्त प्रमाणात असतो. म्हणजे काय, तर एखाद्या पूर्ण विद्युत मंडळात तापमान कायम असताना विद्युत प्रवाह हा विद्युत दाबाच्या समप्रमाणात आणि विद्युत विरोधाच्या व्यस्त प्रमाणात असतो, बरोबर आहे. हा नियम कुणी मांडला, तर ओहम नावाच्या शास्त्राने मांडला, क्लोज सर्किटमध्ये. ठीक आहे. त्याच्यामध्ये पहिली केस काय, समजा तुमचा रेजिस्टन्स तुम्ही जर स्थिर ठेवला आणि विद्युत दाबामध्ये तुम्ही जर फरक केला, म्हणजे व्होल्टेजमध्ये तुम्ही फरक केला, तर काय होतं, तर तुम्ही रेजिस्टन्स जर स्थिर ठेवून व्होल्टेज वाढवलं तर तुमचा करंट काय होतो, वाढतो. आणि व्होल्टेज तुम्ही कमी केलं तर तुमचा करंट काय होतो, कमी होतो. म्हणजे प्रमाण कसं आहे, समप्रमाण म्हणजे काय, एखादी राशी वाढवली असता दुसरी राशी पण वाढते आणि एखादी राशी कमी केल्यावर दुसरी राशी पण कमी होते, त्याला म्हणतात समप्रमाण. मग काय आहे, तर विद्युत व्होल्टेज वाढल्यावरती करंट पण वाढतो आणि व्होल्टेज कमी झाल्यावर करंट काय होतो, कमी होतो. हा पहिला सिद्धांत ओहमच्या नियमाचा. ओके. आणि दुसरा काय, तर व्होल्टेज स्थिर ठेवून, व्होल्टेज काय ठेवलं, स्थिर ठेवून रेजिस्टन्स कमी केला, व्होल्टेज स्थिर ठेवून रेजिस्टन्स कमी केला तर करंट काय होतो, वाढतो. आणि रेजिस्टन्स वाढवला तर करंट काय होतो, कमी होतो. हे व्यस्त प्रमाण आहे. हा दुसरा सिद्धांत आहे. म्हणजे ओहमच्या नियमामध्ये दोन सिद्धांत आहेत. पहिला करंट आणि व्होल्टेजचं प्रमाण मानलेलं आहे. व्होल्टेज वाढवला करंट वाढतो, व्होल्टेज कमी झाला करंट काय होतो, कमी होतो. आणि दुसरा सिद्धांत काय, ते रेजिस्टन्स वाढवला असता करंट कमी होतो आणि रेजिस्टन्स कमी केला करंट काय होतो, वाढते. व्यस्त प्रमाण म्हणजे करंट आणि व्होल्टेजचं समप्रमाण आणि करंट आणि रेजिस्टन्सचं व्यस्त प्रमाण. हा सगळा नियम ओमशास्त्री मांडलेला आहे. इथं सर्किट आहे, हे सर्किट आहे. तुमचा करंट फ्लो होतोय, इथून पॉझिटिव्ह मधनं निगेटिव्ह मध्ये करंट फ्लो होतोय. हा तुमचा रेजिस्टन्स आहे, तुमचा व्होल्टेज आहे, तुमचा करंट आहे. तिन्ही गोष्टी याच्यामध्ये अस्तित्व आहेत क्लोज सर्किट, बरोबर आहे. म्हणजे काय सांगितलं, एखाद्या पूर्ण विद्युत मंडळात तापमान कायम असताना करंट हा व्होल्टेजच्या समप्रमाणात आणि रेजिस्टन्सच्या व्यस्त प्रमाणात होतो. त्यामुळे सगळा विचार करता तीन नियम मांडले. पहिला काय सांगतो, तर व्होल्टेज बरोबर करंट गुणिले आर, म्हणजे करंट गुणिले आर. दुसरा काय सांगतो, हे सूत्र, तर आय बरोबर व्ही भागिले आर. आणि तिसरा काय, आर बरोबर व्ही भागिले आर, बरोबर आहे. व्होल्टेज म्हणजे करंट गुणिले रेजिस्टन्सचा गुणाकार म्हणजे व्होल्टेज. इथं बघा, इथे विचार करायचं प्रमाण कसं आहे बघा, रेजिस्टन्स वाढला हे व्यस्त प्रमाण आहे, रेजिस्टन्स आणि करंटचं प्रमाण कसं आहे, व्यस्त आहे. रेजिस्टन्स वाढल्यावर करंट कमी होणार, रेजिस्टन्स कमी झाल्यावर करंट वाढणार. आणि व्होल्टेजचं आणि ह्याचं प्रमाण बघितलं, व्होल्टेज हे प्रमाण सम आहे, कारण दोन्ही वरच्या आलं घ्यायचं. त्यामुळं व्होल्टेज वाढवलं तर करंट वाढणार, व्होल्टेज कमी झालं करंट कमी होणार. ठीक आहे. आणि ह्या सोप्या पद्धतीचा ट्रायंगल आहे. आणि ट्रायंगलनुसार तुम्ही जर तिन्ही नियम, तिन्ही सूत्र ह्या ट्रायंगल तुम्हाला मिळू शकतं. बघा, V बरोबर I गुणिले R, बरोबर आहे. I बरोबर V भागिले R आणि तिसरा I बरोबर V भागिले R. ते सूत्र आहे, फक्त या ट्रायंगलच्या स्वरूपात मांडलेले आहे.
V बरोबर I गुणिले R, I बरोबर V भागिले R आणि R बरोबर V भागिले R. अशा प्रकारे ओमचा नियम कळला का सगळ्यांना? तर शेवटी थोडक्यात सांगतो, ओमचा नियम म्हणजे काय? तर तापमान कायम असताना पूर्ण विद्युत मंडळात करंट हा व्होल्टेजच्या समप्रमाणात आणि रेझिस्टन्सच्या व्यस्त प्रमाणात बदलतो. कळलं का?